मीनाताईंच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना घडलेली आहे। एका अज्ञात व्यक्तीनं मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकलाय। दरम्यान या अज्ञात व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। तर हे कृत्य करून महाराष्ट्राला पेटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। तर पुतळ्यावर रंग फेकणाऱ्याला सोडणार नसल्याचा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिलाय। पाहूयात नेमकं प्रकरण काय आहे। कोणतरी बेवारस लावारिस व्यक्तीने केला असेल। महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न कोणाचा तरी असू शकतो। ज्याने कोणी हे कृत्य केलेलं आहे त्याला तात्काळ त्याच्यावर कठोर कारवाई होईल आणि त्याला बिलकुल सोडणार नाही। सतत इथे पोलिसांचा पहारा असायचा। कुणी काढला हा इथला पहारा? काढला कुणी? सत्ताधाऱ्यांवरती खापर फोडणं, त्यांच्यावर टीका करणं हे सुद्धा निषेधात्मक आहे। राजकारण करणं, विरोधकांवर टीका करणं अत्यंत खेदजनक बाब आहे। मीनाताई बाळासाहेब ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील पुतळ्याची विटंबना केल्याची घटना समोर आली आहे। अज्ञातानं मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्यानं मोठा वाद निर्माण झालाय। या घटनेनंतर ठाकरे बंधू देखील चांगलेच आक्रमक झाले। घटनेची माहिती मिळताच राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी केली। दरम्यान पुतळ्यावर रंग फेकून महाराष्ट्राला पेटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला। तर रंग फेकणाऱ्यांना सोडणार नसल्याचा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिलाय। दोनच वृत्ती किंवा दोनच प्रकारच्या व्यक्ती याच्यात असू शकतात की ज्यांना स्वतःच्या आई वडिलांचं नाव घ्यायला लाज लज्जा शरम वाटते। अशा कोणतरी बेवारस लावारिस व्यक्तीने केला असेल किंवा बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान केला ते निमित्त करून बिहार बंद करण्याचा जसा असफल प्रयत्न झाला तसा कदाचित महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न कोणाचा तरी असू शकतो। चुकीची गोष्ट झाली आहे, दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे। ज्याने कोणी हे कृत्य केलेलं आहे त्याला तात्काळ त्याच्यावर कठोर कारवाई होईल आणि त्याला बिलकुल सोडणार नाही। मीनाताईंच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। पोलिसांनी आरोपीला न शोधल्यास शिवसैनिक त्याला सोलून काढणार असा इशारा विनायक राऊतांनी दिलाय। दरम्यान या प्रकरणात गृह खातं लक्ष घालून काम करत असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलंय। महासाहेबांच्या प्रतिमेची विटंबना करण्याचं धारिष्ट्य ज्या नाठाळाने, ज्या विकृतीने केलेलं आहे त्याचा बंदोबस्त पोलिसांनी ताबडतोब करण्याची आवश्यकता आहे। आणि जर पोलिसांनी याचा शोध घेतला नाही तर याला शोधून काढायला आमचे शिवसैनिक सुद्धा तेवढेच कार्यक्षम आहेतच। पोलीस आपलं काम करतायत, पोलिसांनी काम करावं, पोलिसांनी चोख काम केलं पाहिजे याची खबरदारी शासन म्हणून आमची आहे, ती आम्ही घेऊ। गृह खातं त्यामध्ये लक्ष देत आहे। आज तरी मला असं वाटतं या मातेपुरुला, समाजकंटकाला अटक होणं आणि कारवाई होणं जास्त महत्त्वाचं आहे। यावर आज राजकीय विधान काही करणं मला तरी संयुक्तिक वाटत नाही। शिवाजी पार्कात मीनाताईंच्या पुतळ्याजवळ नेहमी पोलीस असतात असा दावा अरविंद सावंत यांनी केलाय। दरम्यान आज या ठिकाणी पोलीस का नव्हते, पोलिसांचा पहारा इथून कुणी काढला असा सवाल अरविंद सावंत यांनी उपस्थित केलाय। तर घटना निषेधार्ह असून सत्ताधाऱ्यांवर टीका करणं चुकीचं असल्याचं नरेश म्हस्के यांनी म्हटलंय। माझ्या माहितीप्रमाणे सतत इथे पोलिसांचा पहारा असायचा। कुणी काढला हा इथला पहारा? काढला कुणी याची पण चौकशी, कुणाच्या आदेशानं इथं बाजूला 2 पोलीस बसायचे ते गेले कुठे त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। आणि जो कोणी आहे त्याला पोलिसांनी तातडीने अटक केली पाहिजे। या घटनेचा संदर्भ घेऊन इतरांवरती, सत्ताधाऱ्यांवरती खापर फोडणं, त्यांच्यावर टीका करणं हे सुद्धा निषेधात्मक आहे। जी व्यक्ती कधीही राजकारणात नव्हती, राजकारणाशी संबंधित नव्हती, त्यांचा आधार घेऊन राजकारण करणं, विरोधकांवर टीका करणं अत्यंत खेदजनक बाब आहे। मीनाताईंच्या पुतळ्यावर ऑइल पेंट टाकल्याचा दावा किशोरी पेडणेकर यांनी केला। तसंच या कृत्याच्या माध्यमातून शिवसेनेला डिवचण्याचं काम सुरू असल्याचंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी देखील या घटनेचा निषेध केलाय। दरम्यान ज्यानं हे कृत्य केलंय त्याला सोडणार नाही असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय। हे बघा, ऑइल पेंट आहे म्हणजे एखादा जर आपण चर्सी, मनोरुग्ण तर तो ऑइल पेंट का घेऊन येईल? याचा अर्थ कोणाला तरी या महाराष्ट्रात, या मुंबईत, या काहीतरी असं घडवायचंय की जेणेकरून आमच्या शिवसैनिकांचे माते फिरतील आणि ते गडबड करण्याचा प्रयत्न करतील। असे समाजकंटक
दुष्कृत्य करणारे जे लोक आहेत या लोकांना शासन सोडणार नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत आणि अशी घटना ही महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीला तळा लावणारी आहे. ज्यावेळी मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकला त्याच्या काही वेळानंतर शिवसैनिकांनी पुतळा साफ केला. तसंच अज्ञात व्यक्तीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी देखील केली आहे. अजितला 9, 9:15 वाजता फोन आला. मी आणि अजित प्रबोधनकारांच्या इथे बाजूबाजूलाच होतो. अजित बोलत चल जाऊया. म्हटलं काय झालं गाडीवर बसलं. तो बोला असं झालं. मग आम्ही बघितलं तर सगळीकडे कलर टाकला होता, लाल कलर म्हटल्यावर मग अजित आणि मी तो थिनर वगैरे आणून साफसफाई केली. आम्हाला काय माहीत नव्हतं की काय झालंय, कसं झालंय, ते सिंदूरचं कलर करताना झालंय की कोणी टाकलंय. मग आम्ही आमचं कर्तव्य दैवत म्हणून आम्ही साफसफाई करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मग पोलीस आले, अनिल देसाई साहेब आले, महेश सावंत, विशाखाते सगळे पदाधिकारी आले. कोणतरी केलं असेल. मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यांचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांकडून शोध सुरू आहे. त्यामुळे पुतळ्यावर कुणी रंग फेकला, का फेकला याचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाहीये. मात्र या घटनेवरून राज्यात चांगलंच राजकारण तापलेलं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.